जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। गरिबाच्या ताटावर मारून टल्ला, दिनेश साहू शेठ बनला। धान्याची मोठ्या प्रमाणावर काळा बाजारी करत असल्याचा संशय। शासनाचा जवळपास 1200 किलो माल केला लंपास। गोरगरिबांना वंचित ठेवत पैशांसाठी अधिकाऱ्यांना पोसत असल्याची चर्चा। प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई। आता गुन्हा दाखल होणार की पोसलेले अधिकारी साहूला वाचवणार? वर्ध्यातील सावंगी स्टेशन फैल परिसरामध्ये धान्याची अफरातफर करून काळा पैसा कमवण्यात दिनेश साहू माहीर असल्याचं बोललं जातंय। यातच पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना पोसून आतापर्यंत सुरक्षित काळा धंदा करणाऱ्या दिनेश साहूंच्या वसंत ग्राहक सोसायटीबाबत नागरिकांनी थेट महसूल मंत्र्यांना सादर तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान तपासणी स्वस्त धान्य दुकानात सुमारे 12 क्विंटल शासकीय धान्याची तूट आढळल्याने सार्वजनिक वितरण प्रणालीतील गंभीर अनियमितता उघडकीस आली। अशाच प्रकारे या आधीही गरीब व गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारल्याने जुनेही गुन्हे नोंद आहे। दिनेश साहू सेठ बनून चक्क बोगस संस्थेच्या माध्यमातून 3ही स्वस्त धान्याचे दुकान चालवत असून यासोबतच शेठ स्वस्त दुकानदार यांचे नेतेही बनल्याचं नागरिकात चर्चा आहे। 14 जुलै 2026 रोजी करण्यात आलेल्या तपासणी पंचनाम्यानुसार गहू व तांदळाच्या प्रत्यक्ष साठ्यात आणि नोंदीतील साठ्यात लक्षणीय फरक आढळून आलाय। प्राथमिकदृष्ट्या ही बाब शासकीय धान्याची अफरातफर, अनधिकृत विक्री किंवा काळाबाजार झाल्याचा गंभीर संशय निर्माण झालाय। यासोबतच सदर प्रकरणात पुरवठा अधिकारी थेट कायद्यानुसार अशी अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर इसेन्शियल कमोडिटाइज ऍक्ट 1955च्या कलम 3 व 7, सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण आदेश तसेच महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान परवाना नियम 1975 अंतर्गत कठोर कारवाई करणार का? गोरगरिबांच्या धान्याची चोरी करत शेठ बनणाऱ्या काळा बाजार उघड करणार का? की नेहमीप्रमाणे पोचलेले अधिकारी शेठजींना सुरक्षा देणार? यासारखे प्रश्न नागरिकांना पडत आहे। प्रकरणात दुकानाचा परवाना रद्द करणे, धान्य जप्त करणे, आर्थिक नुकसानीची वसुली करणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे याचा समावेश होतो। तसेच तपासात अपहार, खोटी नोंद किंवा बनावट कागदपत्राचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता मधील संबंधित कलमेही लागू होऊ शकतात। त्यामुळे संबंधित दुकानाची व दिनेश साहूंच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याची तूट आढळल्यानंतर प्रशासनातील पोचलेल्या अधिकाऱ्यांद्वारे केवळ नोटीस देऊन प्रकरण निकाली काढणार की दोषींवर कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी कठोर कारवाई करणार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे। पलाश माटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।